की या स्पर्धेमध्ये मालिकावीराची जी गाडी दिली जाणार आहे, प्रिन्स मूवीज आपण थोडीशी इम्पॉर्टंट सूचना आहे ती कव्हर करायची आहे. मालिकावीरासाठी जी गाडी दिली जाणार आहे त्याच्यासाठी सुपर 8 पर्यंत संघ पोहोचणं अनिवार्य आहे आणि पॉइंट जे असणार आहेत ते सेमी फायनलच्या मॅच पर्यंत पकडले जाणार आहेत. 1 धाव 1 गुण, 1 विकेट 5 गुण. कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये कोणाची शिफारस होणार नाही. पहिला चेंडू पडण्या अगोदरपासून आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि आणखी इम्पॉर्टंट न्यूज सूचना असेल की बऱ्याचदा आपण पाहतो की मालिकेवीराची जी बाईक आहे ती मोस्ट ऑफ द वेळेला बॅटरच्या फेवरला जात असते, परंतु टेंभोलीकरांनी एक असा निर्णय घेतलेला आहे की ती बॉलरच्या फेवरला जाणं गरजेचे आणि त्याच्यासाठी ही सुरुवात आपण करूया, कारण गोलंदाजाचा देखील हक्क बनतो. आणि त्याच्यामुळे जो प्रॉपर गोलंदाज असणार आहे, आपण ऑलराऊंडर कॅटेगरी मधून जो बॉलर असेल बॅटिंग बॉलिंग करतो त्याच्या विकेटला 5 पॉईंट देणार आहोत, परंतु जो प्रॉपर नुसता गोलंदाजीच करतो एका टीम मध्ये तर त्या गोलंदाजाच्या विकेटला 7 पॉईंट दिले जाणार आहेत. ही सूचना आहे. आणि शेवटपर्यंत मी पुन्हा सांगतोय, जो प्रॉपर गोलंदाज आहे फक्त तो गोलंदाजीच करतो, ज्याच्या वाट्याला बॅटिंग फारच कमी येते त्याच्या विकेटला 7 गुण असतील. आणि जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्या विकेटसाठी 5 गुण असतील. एका धावेला 1 गुण असेल. सेमी मॅच पर्यंत पॉइंट्स काउंट केले जातील आणि तो संघ ज्या संघातील खेळाडू पात्र ठरेल संघ किमान क्वार्टर फायनल सुपर 8 पर्यंत तरी पोहोचलेला हवा. या सर्व सूचना आहेत मालिकावीराच्या बाहेर. एक चांगली सूचना आमची सहकारी समालोचक समीर ठाकरे यांनी तुमच्याबरोबर पोहोचवलेली आहे. चला तर एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. या स्पर्धेला आपण सुरुवात करतो आणि जरीमरी पालवली संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय गणेश आणि संजय, दोन्ही आमचे ऑफिशियल पंच शकील कोटी सर आणि पंच परेश महाजन सर यांना सध्या आपण पाहत आहोत. आणि षटकाला सुरुवात करतोय या ठिकाणी गोलंदाज सुमित म्हात्रे. पहिला बॉल फुलटॉस सरळ बाजूला लॉप करण्याचा प्रयत्न, मिडॉप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. आणि या पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी श्री गणेश करत असताना बॅटर गणेश. लेफ्ट आर्मर ओव्हर द विकेट सुरुवात करतो गोलंदाज. हो, फुल्लर लेंथ होता, अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू. कुठल्या प्रमाणे मात्र बॅटर संजयला मात्र ही लाईन मात्र ओळखता आली नाहीये, अगदी वेगामध्ये मात्र वेट केलाय. आणि पंचाची माहितीसाठी जी प्रॉपर रॅलिंग आहे सर ती सीमारेषा आहे. येस, ओके, वेलकम निखिल सर. आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू योगेशजी पाटील. सुरुवात होते एका मोठ्या रणधुरंदर पर्वाला. टेंबिवलीकरांच्या सत्यवत स्वप्नातली साकार होणारे एक दैदिप्यमान आणि अत्यंत अभूतपूर्व अशी क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या नामवंत पटलावरती या गावाचं नाव अनेक खेळाडूंनी पोचवलं, परंतु स्वतःच्या उराशी बाळगलेलं स्वप्न की गावात देखील क्रीडा पंढरी साकार केली जावी या अनुषंगानं इथे पहा बटन पाडच्या मधून भेदलं यष्ट्यांना, त्रिफळाचित केलंय. ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखी असणार आहे. निश्चितच सुमित म्हात्रेचं कौतुक करावं लागणार आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पॉकेटचा वापर केला. इथे पहा टो क्रशर फेकला होता बॅटचा बॉटम एज घेऊन. इट्स अ एज अँड बोल्ड. त्रिफळाचित बाद झालाय फलंदाज. धक्का क्रमांक पहिला मिस्टर संजय जे परतले. सुरुवात झाली आहे. योगेश पाटील खर तर त्या करत्या करबित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेचा शुभारंभ आपण केला. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा, बघता बहुतोषवी त्या 14 विद्या 64 कलांचा अधिपती. गडराला वंदन करून पहिली लढत सध्याची तुमच्या भेटीला आहे. एका बाजूला जरीमरी पालिवली आणि त्या विपक्षामध्ये वेताळ कोपर. टॉस इथे मात्र जिंकला तो निश्चितच वेताळ कोपर संघाने निर्णय स्वीकारलाय. तो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ज्यावेळी आपण घेतो ना तो योग्य कसा आहे ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि तेच काम इथे सुमित म्हात्रे करतायत. योगेश पाटील चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुमित म्हात्रेच्या वतीने आपण पाहतोय. हो, इथे मात्र हाफ ट्रेकर लेत होते, ऑन साइडला पूल केलाय आणि हो चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे पाहतोय की चांगला प्रयत्न पाहिला आपण. अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये या प्रयत्न चांगले राहिले, परंतु शेवटच्या षटकाला मात्र चेंडू
धरणीला मात्र दान झालं आणि पहिल्या चेंडूवरती प्रशांतला मात्र या ठिकाणी जीवनदान प्राप्त होतोय. एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. योगे पाटील जरी बरी पालिवली आता 2 धावा धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. सुमित मात्र चांगली कामगिरी इथून निभावतोय. डावखुरा आता पुन्हा एकदा निघालाय. डीप यॉर्कर वाईडिश यॉर्कर फेकलाय आणि त्याचं सबमर्जन जर तुम्ही पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या आधीच्या बॉलचा अनालिसिस आपण पाहतोय. एलिव्हेट केला फटका आणि त्यानंतर तिथे जी कॅच ड्रॉप झाली, संकटांमध्ये सापडला होता पालिवलीकर, परंतु नशिबाची साथ त्यांना निश्चित मिळाली. आणि आता या बॉलचं सबमर्जन जे मी या आधी देखील बऱ्याचदा उल्लेख केलाय की 9 ऑक्टोबर 2007 ज्यावेळी आयसीसीची काउन्सिल मीटिंग बसली आणि जे दृश्य युरोपातल्या फुटबॉल मध्ये दिसत होतं त्याला क्रिकेटमध्ये आणलं गेलं. मँचेस्टर युनायटेड मध्ये ज्या लीग नावाची संकल्पना होती फुटबॉलमध्ये तिला क्रिकेटमध्ये आणलं गेलं आणि तिथून मग IPL साकार होताना पाहिलं. काही नियमावली बदलली गेली. जशा पेनल्टी शूटआउट्सच्या वेगवान नियम आहेत तसे क्रिकेटमध्ये देखील वेगवान नियम आणले गेले आणि तदनंतर मग हे बदललेलं क्रिकेटचं स्वरूप सध्या तुम्ही पाहताय. 3 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी झालाय बाद. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. यस आणि पावसाळ पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर वेताळ स्पोर्ट कोपर संघाच्या बाजूने जात असताना कारण सुमित सुरुवात चांगल्या प्रमाणे करून दिली आपल्या संघाला आणि फक्त मात्र 3 धावा त्याने खर्च केला आणि एक प्रमुख विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहिली. यानंतर दुसरा सामना असेल त्याला दोघांना मी विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. जॉनमान लाखिवली विपक्ष बंद्रमारुती काल्लेर आणि आईदेवी वडूनवगर दिनेश चौगुले यांचा संघ तुम्हाला या ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. हो चांगला चेंडू यशराजच्या वतीनं दुसऱ्या पॉवर प्लेला मात्र इथे सुरुवात केली गेली आणि निर्धावन मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करत असताना राऊंड द विकेट मारा करतोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्याचा केला होता आणि या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आदरणीय सुंदराबाई बाबूराव जोशी त्यांचं इथे झालंय शुभागमन. आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 षटकं जी आहेत खेळाडूंना सूचना आहे. 4 षटकं यू हॅव टू फिनिश इट विदिन 20 मिनिट्स. मग 20 मिनिटांमध्ये आपले ह्या 4 षटकांचा खेळ संपलाच पाहिजे. अन्यथा मग 5व्या षटका करता तुम्ही लिमिट क्रॉस केलं तर एका खेळाडूला तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. चला म्हणजे जी नियमावली मात्र तुमच्याबरोबर पोहोचवली आहे त्या सर्व नियमांचं तुम्हाला पालन या स्पर्धेमध्ये करायचं आहे. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय अगदी या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेतील पहिला मॅक्झिमम सिक्सर. What a shot. It's a great knock. Middle of the bat. सरळ लॉफ्ट केलाय बॉल. लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल सरळ 6 धावांसाठी पाठवलाय. गणेशच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर पाहिला आपण. चांगल्या प्रमाणात चेंडूला मात्र या ठिकाणी मिडल केलं आणि वैयक्तिक पाहू शकलं 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चेंज ऑफ पेस ऑन साइडला प्लेक परंतु स्क्वेअर लेकडे फिल्डर तैनात. नो मिस्टेक आणि या ठिकाणी यशराजला मिळणार ही पहिली सफलता आणि जरी मरी आली पालिवली संघाने या ठिकाणी ही दुसरी विकेट्स मात्र गमावली. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. थँक्यू. तर आम्हाला एक स्टँड स्पॉन्सर केलाय ते सन्माननीय श्री आदरणीय मयूरजी भोईर त्यांचं इथे झालंय शुभागमन. स्वर्गीय नीलम वामन भोईर स्टँड जो आपल्याला इथून पुरस्कृत केला गेलाय आणि त्याचे पुरस्कृत आहेत सौजन्य श्री मयूरदादा भोईर. आपलं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे उद्योगपती आहेत टेंबिवली गावचे त्या सन्माननीय आदरणीय मयूरजी भोईर साहेबांचं इथे आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया.
थोडीशी घाई केली गणेशचा आपण विचार केला तर, कारण चांगल्या प्रमाणात तो खेळत होता, परंतु कुठेतरी ऑन साईडला पहिल्या तर अगदी स्क्वेअर लेगची सीमारेषा त्याला ओलांडायची होती, परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी घडली नाहीये आणि 7 या आकड्यावरती मात्र बाद होऊन तो माघारी परतला. नो मॅटर दीपेश आलाय 4थ्या क्रमांकावरती. सध्या आपण पाहतो जरीमरी पालिवलीची फॅन फॉलोइंग या विभागामध्ये जास्त संख्येने पाहतो आणि भरपूर प्रेक्षक चाहते त्यांचे मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, चेंडू चालला ते कव्हर पॉईंटला, डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडू फील्ड केल्यानंतर 2 धावा घेण्यामध्ये दीपेशला यश आलाय आणि या 2 धाबेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 12 आकड्यावर 12 धावा योगी पाटील सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. यशराज पाटील जो खरं तर प्रतिनिधित्व करतोय इथून जरीपरी पालिवली आणि त्या विपक्षामध्ये वेताळ कोपर हा संघ इथून ताकद लावतोय जरूर. लेट कन्वर्ट केला बॉलला आणि निश्चितच अनालिसिस पहा, इम्पॅक्ट ऑफ द लाईन परफेक्ट आहे, त्यामुळे गोलंदाज इथं ठरतोय हवी. रिलीज मोमेंट जर आपण पाहिली लेग कटर होता, गुडलेन टू गुडलेन स्पॉटची हाताळणे आणि यष्टीरक्षक मात्र त्याची भूमिका इथून अगदी व्यवस्थितपणे निभावतोय. इट्स अ डॉट बॉल. चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत 5, शेवटचा आणि अंतिम बॉल. हो पाहू शकला ठिकाणी उडवायचं होतं, परंतु बॅटच्या अगदी परफेक्टली रडारात आला नाहीये आणि चेंडू पाहू शकला अगदी वाडिश मुडांवरती जाऊन चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि या दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. फक्त 13 धाबा 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे खर्च केला टीम वेताळ कोपर संघानं. यानंतर अजून एक मोठी लढत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जरूर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला बंदर मारुती कालेर संघ आणि त्यांचे विरोधात संघ असेल वडू नवघर. तर दोन्ही टीमला विनंती करतो की आपण सज्ज राहा, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. निखिल वाकले सर, ज्याप्रमाणे समीर ठाकरे असतील, डॉक्टर गवळी सरांनी मात्र इथे ज्यावेळी उद्घाटन जो सोहळा होता तो मात्र इथे कंप्लीट केला आणि खऱ्या अर्थानं या विभागातील मी तर म्हणतो की एक उत्सव, एक सणाची जशी आपण एक वाट पाहतोय आणि तो क्षण सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026. योगी एक गोष्ट मी इथे आवर्जून उल्लेख करेन की मी बऱ्याचदा म्हटलं की महाराष्ट्राच्या योगी एक गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करेन की महाराष्ट्राच्या परिपटलावर जय हनुमान टेंबिवली हे एक ब्रँड नेम आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधला हा फार मोठा पैलू आहे, परंतु स्वतःच्या गावात देखील त्या आयोजनाचे पडसाद दिसावेत म्हणून हा सगळा अट्टाहास आहे. पहिलाच बॉल, त्याचा डिलिव्हर्जन पहा, योग्य रीतीने हाताळलंय सुमित म्हात्रे. पहिल्यांदा त्याला सफलता मिळाली. पहिल्या षटकामध्ये 3च धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि त्याच इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजीला अनुसरून कर्णधाराने दुसऱ्यांदा देखील त्याच्यावर विश्वास ठेवलाय. 3रं षटक तो सध्या फेकतोय. पहिलाच बॉल त्यानं डॉट टाकलाय. कदाचित त्या एंडचा अनालिसिस योगी आपण पाहिलं तर सुमित म्हात्रे करता हा एंड पूरक आहे. गोलंदाजी करता पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका पहा, पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क दूरवर होऊ शकला नाही, त्यामुळे इथून आणखीन एक डॉट बॉल. आणि पहा काही प्रेक्षक रॅलिंगच्या आतमध्ये बसलेले आहेत, त्यांना विनंती करतोय आपण रॅलिंगच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, कारण रॅलिंग ही आमची प्रमुख सीमारेषा आहे. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्या. सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे पहा बीट केलं फिल्डरला. बॉल चाललाय सरळ, अत्यंत वेगाने चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर आलाय. दमदार चौकार. जबरदस्त क्लासिकल फटका अगदी रिव्हर्सच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. हो लोअर फुलटॉस चेंडू होता आणि काय या ठिकाणी मिडल केलाय. चेंडू वेगाने तशी जर पाहिले तर या क्रीडांगणाची आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि जर चेंडू एखाद्या वेळी जर गॅपमधून जर निघाला तर मात्र चेंडू थांबवणं फार कठीण आहे आणि त्यामुळे पाहतोय चेंडू भरपूर वेगाने चाललाय. जबरदस्त बॅटिंग स्क्वेअर अँगलनं तुम्ही पाहू शकाल. ना डेफिनेटली योगी बऱ्याचदा मी एक गोष्टीचा उल्लेख करतो की जर चेंडू ओव्हरपिच आहे किंवा शॉर्ट ऑफ लेंथ आहे तर तुम्हाला रिव्हर्स करणं फार सोपं आहे, परंतु फुलर लेन जेव्हा बॉल येतो भल्या खेळाडूंची दांडी तिथे गुल होते, परंतु त्या फलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे.
दीपेशचं इथे विशेष कौतुक करेन मी. दीपेश चौधरी त्याच्या बॅटमधून आला चौकार. संघाला इट्स अ मच निडेड बाउंड्री, अत्यंत गरजेची धावसंख्या होती. 17 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला वेताळ कोपर संघानं ज्यावेळी टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला गोलंदाजी करण्याचा, आणि जरीमरी पालिवलीकर मात्र संघर्ष करतायत धावा जमवण्याकरता. 17 लॉस ऑफ 2. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुमित म्हात्रे लेट कनेक्ट केलाय, परंतु फटका अतिरिक्त उंचीमध्ये कन्वर्ट झाला आणि त्या बॉलवर इथे टाकली आहे झडप. व्हॉट अ कॅच, इट्स अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल. इथे मात्र हे दिवसा किंवा रात्री पडलेलं सत्यवत स्वप्न तर नाही ना, असंच वाटायला सुरुवात झाली आहे. परंतु आता पंचाने या ठिकाणी चेक करण्यासाठी या ठिकाणी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. ज्यावेळी झेल पकडला त्यावेळी मात्र एखादा शरीराचा भाग जो आहे तो रॅलिंगला मात्र टच आहे का, हे आता मात्र इथे पाहावं लागेल. अगदी हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांच्या अगदी बॅनरच्या जवळ तो झेल मात्र जरूर कॅरी केलाय, परंतु काय जबरदस्त प्रयत्न, अगदी स्वतःला स्टेज केलं आणि लगभग 1 फूट उंच त्याने उडी घेतली. परंतु जरूर आमची टीव्ही पंच चेक करतायत. पंच गोकुळ पाटील सर सध्या आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. कॅच तर परफेक्टली कनेक्ट केलेली आहे, परंतु त्या फिल्डरचा जो शरीराचा भाग आहे तो मात्र टच आहे का रॅलिंगला, हे पाहावं लागेल. एकशे असं वाटलं होतं की निखिलजी चेंडू एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग होणार, परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. या अनुषंगानं रोशन बॅटर बाद, फलंदाज बाद आहे. जबरदस्त झेल आणि तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी जरीमरी पालिवली संघाला 17 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं ही विकेट्स बॉलरच्या खात्यामध्ये जाईल, परंतु त्यासाठी संपूर्ण क्रेडिट रोशनला मात्र इथून द्यावा लागेल. ज्याप्रमाणे तो झेल तडी मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. अजून एक मी महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा, रॅलिंगच्या आतमध्ये एक रस्सी आहे, परंतु ती सीमारेषा नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. प्रॉपरली रॅलिंग सीमारेषा आहे. मी या संपूर्ण जे संघ आज खेळत आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि आमच्या ऑफिशियल पंचाच्या माहितीसाठी. नाही, योग्य सूचना योग्य वेळी आपण खेळाच्या सुरुवातीलाच पोहोचवल्या आणि इन फ्रंट ऑफ दी स्टेज जर तुम्ही पाहिलं, जो रोप तुम्हाला दिसतोय तीच तुमची सीमारेषा आहे. कारण तिकडे कुठल्याही प्रकारची रॅलिंग नाहीये, म्हणजे जी रोप आहे ती सीमारेषा असेल. टायमर ऑन आहे. कोपर संघ लक्षात सुद्धा पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांच्या आहे की त्याचा भूर्दंड मात्र तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र भोगावा लागू शकतोय. नवीन फलंदाज कल्पेश आलाय प्रशांतच्या सोबतीला. आतापर्यंत 3 मोठे धक्के जरीमरी पालिवली संघाला मात्र लागलेले आहेत. हो उचली घेणारा चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॅकअप दान डिलिव्हरी आणि अगदी पाहू शकाल या ठिकाणी जसा चेंडू मात्र लँडिंग झाला अगदी मातीच्या विकेटवरती स्पर्धा आपण पाहतो. ही खास वैशिष्ट्य स्पर्धेचं आणि थोडंसं पाहिलं तर या ठिकाणी चेंडू मूव सुद्धा झालाय, म्हणजे या खेळपट्टीवरती निखिलची गोलंदाजांसाठी सुद्धा एक चांगल्या प्रमाणे मदत मिळू शकेल. या स्पर्धेकरता योगी या आधीच समीर ठाकरे यांनी उल्लेख केला की स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा विचार केला गेलाय. कदाचित ही विकेट बनवताना देखील इथे पहा अपील होतीये पायचीत करता. पंच तटस्थ आहेत आणि इट्स अ एंड ऑफ दी 3rd ओव्हर. तिसरा षटकाचा खेळ इथे मात्र संपला. एलिव्हेशन नव्हतं फटक्यात आणि पहा उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी. या पूर्ण पॅनलचं कौतुक केलं पाहिजे. आता इनपॅच लाईन आपण पाहतो अपस्टिकच्या पूर्णतः बाहेर, म्हणजे फलंदाजाचा जर मागचा पाय पाहिला तर तो पूर्णतः डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी इथे मात्र बिनबाद घोषित केलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा लगाम लावली. अक्षरशः धावसंख्येला पूर्णतः रोख लावलाय. हेच भिवंडीचं क्रिकेट आहे. क्वालिटी गोलंदाजी निश्चितच कौतुक करावं लागणार आहे. वेताळ कोपर म्हणजे योगी, मी बराचदा म्हणतो ना की भारतरत्न सर रतन टाटा एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शिस्त, स्वयंशिस्त काय किंवा त्यागाचं सगळ्यात मोठं प्रतीक ते मानलं जातं. शब्दाला किंमत होती आणि त्यांचं एक वाक्य आहे
की आयुष्यात जर तुम्ही निर्णय घेतलात तर मागं वळून पाहू नका. तो निर्णय योग्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. कदाचित मी वेताळ कोपर संघाच्या बाबतीत त्या गोष्टीचं तंतोतंत उदाहरण देईन की त्यांनी जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, तो योग्य ते ठरवतात त्यांच्या कार्यप्रणालीतून. चला जास्त वेळ घेऊ नका, इथून लगेच आपलं चौथं षटक जे प्रगतीपथावर आणायचं आहे. 4च मिनिटं आहेत. 4 मिनिटात जर आपलं हे चौथं षटक संपलं नाही तर मग तुम्हाला एका खेळाडूला आत घ्यावं लागेल. पंचांना देखील त्याची निर्देशनं आम्ही इथून देऊ, या गोष्टीची जरूर नोंद घ्या. खेळाडूंपर्यंत ती ऑफिशियल सूचना एंड ऑफ द 4th ओव्हर पोहोचेल. 4 मिनिटांमध्ये जर आपले 6 बॉल कंप्लीट झाले नाहीत तर मग एका खेळाडूला 38च्या बंदिस्त वर्तुळात तुम्हाला घ्यावं लागेल. निश्चितपणे घ्या. सर्वांसाठी मात्र नियमावली सेम असेल. ओ हो केलाय, जबरदस्त फाटका आणि चेंडू सरळ चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यंतर चेंडू फील केला जातो. तत्पुरती सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. जर दुहेरीचा प्रयत्न झाला असता तर आय थिंक कदाचित 2 धावा इथे मात्र मिळू शकल्या असत्या, परंतु कुठेतरी एका धावीवरतीच मात्र दोघांनी या समाधानी राहणं पसंती केली. आणि इथून मात्र पाहिले तर धावांचा वेग आता तुम्हाला इथून वाढवावा लागेल. स्वतःचा स्ट्राईक रेट जो आहे तो मात्र इथून तुम्हाला वाढवावा लागेल. जर याच धावकुतील धावा जर जोडल्या गेल्या तर मात्र मोठं लक्ष मात्र आपल्याला फलकावरती पाहायला मिळू शकणार नाहीये. आणि त्यासाठी आता मात्र हे दोघेही खेळाडू आता मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करणार का? एका बाजूला प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कलिफेश सोपतेला आणि साईश हा गोलंदाज सध्या आपण पाहतोय. ओहो, पुन्हा मात्र लाईन एक्झॅक्ट पाहावी लागेल. लक्ष्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पाहतोय वाईटच्या स्वरूपात. या ठिकाणी एक्स्ट्रा धाव खर्च केले आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना 19-3 आपण पाहत आहोत. सन्माननीय मयूरजी भोईर साहेब, उद्योगपती टेंबिवलीकर, त्यांच्या वतीनं गोलंदाजानं जर 2 विकेट घेतल्या सलग त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि विकेटची हॅट्रिक जर संपन्न केली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथून देण्यात येणार आहे. योगी, जिथून 120 ग्रामचा टेनिस बॉल तिथून बऱ्याचशा गोलंदाजांचं आयुष्य संपलं, परंतु त्या विरोधात आता टेंबिवलीकर जो गोलंदाजांचा विचार करतायत, सलाम आहे खऱ्या अर्थानं. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या वेळी गोलंदाजाने जर चेंडू निर्धाव हाताला आणि जो चेंडू जर विकेट किपरनं परफेक्टली कॅरी केला तर त्याच्यावरती तुम्ही धाव कंप्लीट करू शकणार नाही, अशी आपण नोंद घ्यायची आहे. कारण भिवंडी तालुक्याचाच हा नियम आणि हा नियम आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. हा दुसरा स्क्वेअर बॉल साईजच्या भात्यातून बाहेर निघालाय. सिंगल धाव अजूनही ॲड केली जाईल. 21-21 सध्या परिस्थिती पाहतोय टीम जरीमरी पालिवली संघाची. आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचं इथे झालंय शुभागमन. एक स्टार क्रिकेटर मनीषजींचे ते पिताश्री आहेत आणि आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचं इथे आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावचीची संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं इथून मात्र केलं गेलंय. फलंदाजाला परतावं लागणार आहे विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं ज्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी, आणि खऱ्या अर्थानं प्रशांत गोराडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला ही पहिली ब्रँच आपण पाहिली पडगा शहरामध्ये. एक छोटीशी जरूर त्यांची शॉप त्यांनी मात्र तिकडे जाऊन उभारलं आणि तदनंतर आता मात्र आपण पाहिलं तर निखिल तब्बल द केक क्राऊनच्या 7 ब्रँच पाहायला मिळत आहेत. मग पडगा असेल, वाशिंद असेल, वाडा, अंबाडी, कोणगाव, बाबगाव, कुडूस या सर्व ठिकाणी आता मात्र तुम्ही पाहिलं तर द केक क्राऊन हा शॉक तुम्हाला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला केकची खरी चविष्ट चवदार जर घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही या केक शॉपला मात्र जरूर एक व्हिजिट द्या. कारण म्हणतात ना की आपला भूमिपुत्र आणि आपल्या भूमिपुत्रासाठी एक पाऊल आपण पुढे टाकलं तर काय हरकत नाही निखिलजी. नाही, डेफिनेटली मराठी उद्योजकांना आपण समर्थन दिलंच पाहिजे आणि पाठबळ देखील दिलंच पाहिजे. इथे पहा, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचं एक्झिक्युशन इथून मात्र झालंय. साईश पाटील गोलंदाजी करतोय वेताळ कोपर या संघासाठी. चौथं षटक जे प्रगतीपथावर आतापर्यंत चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय तो 4. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. साईश पाटील मात्र ताकद लावतो कोपरकरांकरता. इथून पहा, प्रॉपर गोलंदाजी, डीप पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. अगदी मी बऱ्याचदा म्हणतो ना की रणधुरंधर युद्ध जिंकायचं आहे ना तर तुमचा सेनापती फार स्ट्रॉंग लागतो. आणि कोपरकर आज या क्रीडांगणावरती पूर्णतः स्ट्रॅटेजी घेऊन त्यांचा सरनोबत उतरलाय एवढं निश्चित सांगेन. फटका चांगला आहे. बॉल चाललाय डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन, थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळाला आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. धावसंख्या कनेक्ट होईल 2 आकड्याच्या मदतीनं. टीमची टोटल जाऊन पोहोचली 25. दरम्यान या ठिकाणी भिवंडीचे दोन्ही लेजंड खेळाडू द
रिंग ऑफ किंग नंदन पाटील आणि दिनेशजी चौगुले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर तुम्हाला मोठी मॅच पाहायला मिळेल. बंदर मारुती काल्हेर विपक्ष वडूनगर. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरचा केली ते मात्र संपूर्ण आणि पाहू शकला या ठिकाणी स्कोअर कार्डवरती अगदी विदिन धाबा पाहायला मिळत आहेत. विदिन अ टाइम आहेत, त्यामुळे चला ज्या पोझिशनला हा सामना आहे त्या पोझिशनलाच आपण चालू ठेवायचं. 4 मिनिटांमध्ये त्यांनी 6 चेंडू टाकले. विशेषतः वेताळ कोपर संघाचं इथे सहकार्य आयोजकांकरता देखील लाभलं. परंतु आज योगी प्रत्येक संघालाही विनंती आहे की उशिरानं थोडी स्पर्धा सुरू झाली आपली काही तांत्रिक अडचणींमुळे, त्यामुळे तुमचं सहकार्य बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. तुमचा जो वेळ आहे तो अत्यंत सदुपयोगानं वापराल, आणि कारण आज सामने देखील आपल्याला भरपूर खेळायचे आहेत. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेत आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. प्रशांतला तुम्ही पाहतायत आणि त्याचा साथीदार राजेश. आणि आता मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज देहेल. शेवटचा षटक आणि टेंबुल विलेज टोकावर मात्र षटकाला सुरुवात करतोय. ओव्हर द विकेटना गतीमध्ये परिवर्तन, कमी गतीने टाकलेला चेंडू त्याच्यावरती बीट केला फलंदाज प्रशांतला. निर्धावानं मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. चांगली सुरुवात म्हणू शकतोय. थोडंसं दुर्गुणा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पाहतो की कुठलाही कनेक्शन चेंडू आणि बॅटमध्ये मात्र पाहायला मिळत नाहीये. ग्रामीण क्रिकेटमध्ये योगी ज्या गोलंदाजाकडे नियंत्रण आहे त्याची सरशी झाली, आणि तेच नियंत्रण सध्या हा गोलंदाज देखील दाखवतोय. पूर्णतः ऍक्शन मध्ये कंट्रोल आहे. इथून मात्र पहा सिंगल कनेक्ट होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड. भारतीय संविधानाचं सार्वभौमत्व सिद्ध करणारा आकडा आहे. 26 नोव्हेंबर 1949ला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड ज्यावेळी भारताचं प्रशस्त संविधान लिहून पूर्ण झालं. इथं फटका पहा, स्टीर झाला, बॅटवरनं स्लाइस झाला बॉल. बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट मध्ये, आणि कधी कधी मी म्हणतो ना योगी की चांगलं घडण्यासाठी चुकीचं देखील पाहावं लागतं, आणि त्यातलाच किस्सा क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथून मात्र बाद. चौथा धक्का मात्र या ठिकाणी पाहू शकाल लागत असताना टीम पालवली संघाला. इथे मात्र हे दृश्य पहा, अगदी लो फुटा चेंडू होता, कव्हर पॉईंटला बेट करण्याचा प्रयत्न, थोडीशी हलकीशी मिसफिल्ड, आणि म्हणताना की अति काही संकटाने हे दृश्य आपण नेहमीच पाहत असतो, ऐकत असतो. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात राजेशने मात्र विकेट्स आपली गमावली. फक्त धाबा 27 आणि 27ला 5 गडी मात्र इथे गमावले. आज पाहू शकाल अगदी हक्केच्या अंतरावरती या क्रीडांगणापासून पालवली गाव आपल्याला पाहायला मिळते. परंतु हवा तसा परफॉर्मन्स सध्या मात्र या सामन्यामध्ये वेताळ कोपर संघाच्या अगेन्स्ट ते करू शकले नाहीत. याचं कारण गोलंदाजी लाजबा पाहिली आपण कोपर संघाच्या माध्यमातून. कदाचित योगी जरी मरी पालिवली संघाला विसर पडला आता की हा स्लॉग ओव्हर आहे, हे शेवटचं षटक आहे. जो स्टार्टअप मोमेंटम मिळायला पाहिजे होता तो मोमेंटम इथून ते प्राप्त करू शकले नाहीत. परंतु अजूनही 3 बॉल आहेत. इथं मात्र पहा, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू आणि फळीतलं जे समतोल आहे तो राखता आला नाही, आणि त्यानंतर इथे धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र 2. याच 2 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या जातील आणि संघाची टोटल पोहोचेल ती मात्र 29 या धावसंख्येवरती. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपला. याआधी योगी 27 आकडा होता. धर्मवीर गुरुवारी आनंदिगे साहेबांचा आकडा 27 जानेवारी, आणि या विभागात आल्यानंतर गुरुवारी धर्मवीर आनंदिगे साहेबांचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. पहिली शाखा देखील ठाणे ग्रामीण मधली याच विभागानं पाहिली शिवसेनेची. आणि पहा, बॅक टू द बॉलर, व्हॉट अ कॅच. इट्स अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल. काहीतरी चमत्कारिक प्रात्यक्षिक क्रीडांगणाच्या आतमध्ये. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले. कदाचित हा व्हिडिओ आज सोशल मीडियावरून देखील व्हायरल होईल. या पद्धतीनं अचंबित करणारं सर्व काही होतं. चेंडूचं डिलिव्हर्जन झाल्यानंतर त्यानं प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करत त्या बॉलवर टाकलेली झडप. व्हॉट अ कॅच. सुपर्ब. आणि असं वाटतं की प्रिन्स मूवीज या वाहिनीवरती हा झेल वारंवार पाहत राहावं. ज्या अनुषंगाने मात्र तो झेल देहेलनं पकडलाय, आणि म्हणतात की असे झेल पकडले जात नसतात तर ते चिपकले जात असतात. परंतु माइंडसेट ला जबाब पाहिलं. एका हाताने झेल त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केलं, आणि 6वा धक्का लागला या ठिकाणी जरीमरी पालवली संघाला. 29 या आकड्यावरती दिनेशजी चौगुले विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर तुम्हाला वडूनगर संघ या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टीम बंदरा मारुती काल्हेर संघाच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॅटर मुकेश आलाय. योगी खरं तर आभाळा एवढा प्लेअर आहे दिनेशजी चौगुले, परंतु कणभर देखील
त्याच्या मनामध्ये अभिमान किंवा सन्मान नाहीये. म्हणजे इतका मोठ्या दिलाचं व्यक्तिमत्व. इथे मात्र पहा यष्टी वाकवली आहे, त्रिफळाचित केलाय, फलंदाजाला परतावा लागणार आहे. मिस्टर मोनिश हॅज टू डिपार्ट. वन मोर विकेट डाऊन फॉर टीम जरीमरी पालिवली. जबरदस्त लेंथ अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला, शपल उंकल्याचा प्रयत्न आणि उजवी एसटी मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने मात्र वाकवली. आणि चला आपण या ठिकाणी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 29 धावा फक्त या ठिकाणी पावली संघाने जोडल्या गेल्या. 7 गडी त्याने गमावले आणि फक्त 30 धावांचं लक्ष असेल टीम वेताल कोपर संघासमोर. आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत डॉक्टर गवली सर. ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स कडे आता मात्र सरळ जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. खूप खूप धन्यवाद योगीजी पाटील. आपण द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 सेकंड मॅचची टॉस आणि टॉस बॉक्ससाठी विशेष आभार माननीय श्री मांगीलाल पालीवाल साहेब अर्थात मॅगीबाई रोकडा राष्ट्राचे प्रोप्रायटर, त्यांचा विशेष आभार. दोन्ही कॅप्टन व्हेरी पॉप्युलर दिनेश चौगले, आई देवी वडूनोगर त्याचबरोबर आमच्याशी जोडले जातील. कामेश वेलकम. आणि मी विनंती करणार आहे सर्वप्रथम माननीय मयूर भोईर साहेब ते कैलासवासी नीलम वामन भोईर स्टँड ज्याने मला स्पॉन्सर केलेले आहेत, त्याचबरोबर सुनीलजी पाटील, त्याचबरोबर आमचे सायकल स्पॉन्सर राजूदा बाबरे, या तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. मयूर वामन भोईर साहेब, त्याचबरोबर आमचे सुनीलजी पाटील, त्याचबरोबर राजूदा बाबरे आमचे सायकल स्पॉन्सर, आमचे तिन्ही मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी माहिती देतोय कारण एक बाजू जी आहे, कारण ही जी स्पर्धा आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 आणि दुसरी बाजू जी आहे ती जय हनुमान टेंबोली. कॉईनची माहिती आहे पुन्हा एकदा देतोय कारण एक बाजू जय हनुमान टेंबोली आणि ही जी स्पर्धा आहे ती अर्थात दी केक क्राउन कंपनी ट्रॉफी आहे, पण बाजू जी आहे दी केक क्राउन कंपनी. 5 ओव्हरची मॅच असणार आहे आणि मी आमचे मयूरजी यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभास्ते टॉस होईल. मयूरजी आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. आमचे दोन्ही मान्यवर सुद्धा आहेत, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? कामेश. क्या बात आहे. त्यांचं म्हणणं आहे जय हनुमान टेंबोली. मात्र टॉस जिंकलेला आहे तो आई देवी वडूनगर संघ कॅप्टनने. तिन्ही मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आलात त्याबद्दल विशेष विशेष आभार. पण थोडीशी चर्चा तर झाली पाहिजे कारण खर्च खूप झालेला आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच आहे. दिनेश, कित्येक मेगा इव्हेंट खेळलेला आहेस आतापर्यंत. चॅलेंज मैदानापासून बाली ट्रॉफीपासून कित्येक अशा स्पर्धांची नावं घेत आहेत, कित्येक मेगा इव्हेंट. परंतु ह्या स्पर्धेमध्ये मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? नक्कीच टेंबोलीला मला आठवते की मी 10 वर्षापूर्वी खेळलो होतो. त्याच्यानंतरही मला वाटतं एक 10 वर्षानंतर स्पर्धा झाली. याच्या आधी संक्रांतीला टुर्नामेंट व्हायची, त्याच्यानंतर ती टुर्नामेंट बंद झाली. पण खरोखर मैदानावर आल्यानंतर फार मनाला बरं वाटलं की एवढं सुंदर मैदान टेंबोलीवाल्यांनी बनवून ठेवलं आहे. प्रशांतजी गोराटकर असतील, परेशजी गोराटकर, त्यांचे सर्व सहकारी जय हनुमान टेंबोली, ग्रामस्थ मंदिर टेंबोली, त्यांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण नक्कीच झालं असं नाही वाटत? नक्कीच त्यांनी जो बघितलेला स्वप्न आहे तो नक्कीच पुन्हा तोच आला. कारण की या स्पर्धेमध्ये जवळजवळ 36 संघांनी भाग घेतलेला आहे. तर खरोखर मी त्या 36 पासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जय हनुमान टेंबोली या संघांना परेश गोराटकर आणि प्रशांत गोराटकर यांना वाव दिले आणि या स्पर्धेला त्यांनी खेळण्याची इच्छा दर्शवली. निर्णय काय असणार आहे? 5 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच निर्णय क्षेत्ररक्षण करणार. खरं तर मॅच सुरू होणार आहे त्यामुळे तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, तुमच्या पाठीराख्यांसाठी शुभेच्छा असणार आहे. कामेश, बंद्रामूर्ती कालेर, टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तुमच्याकडे आपण पाहतोय एक पॉवर प्लेचा बादशाह आहे. यावर्षी कामेशसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे. आज एक विक्रमसुद्धा प्रस्थापित केला आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावलेले आहेत. मनोदरे वाढले असणं चांगला संघ आहे. तर साधारण काय माइंडसेट असेल? किती धावा जर केल्या तर आई देवी वडूनगर संघाला तुम्ही परास्त करू शकता? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करून. आज पूर्ण संघ खेळणार आहे की कुणाची उणीव भासणार आहे? रोशन मात्र नाही. क्या बात आहे. डावखुरा ऑलराऊंडर तुमच्या रोशन मात्री नाही, त्याच्या जागी कुणाची वर्णी लागेल? हर्षल पाटील. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026
उद्घाटन सोहळा पार पडला. पहिली मॅच सुरू आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकून आई देवी वडनगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी ते बंधाऱ्यावरती कालेर संघाला आमंत्रित केलेलं आहे. पाहत राहा द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026. कुठेही जाऊ नका. या मैदान जय हनुमान क्रीडा नगर टेंभुर्णीला या आणि जर पॉसिबल आपण घर बसल्या स्पर्धा बघायची असेल तर आपण नक्कीच टाईप करा, सर्च करा प्रिन्स मूवीज आणि पाहत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि तरच लगेचच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ठीक, थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर, थँक्यू सो मच योगी पाटील सर आणि निखिल वाकले सरांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहत आहेत द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. आदरणीय प्रशांतजी गोराटकर, उमेशजी जोशी, मयूरजी गोराटकर आणि विकी गोराटकर, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं जय हनुमान टेंभोलीच्या वतीनं एक यशस्वी स्पर्धा आजपासून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जय हनुमान टेंभोली क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयवा कॅचसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे आणि एका हातानं जर झेल पकडतो एखादा प्रेक्षक तर 300 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. आणि पहिलाच सामना माझ्या सोबतीनं आता कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातात. महाराष्ट्राचा एक असा आवाज ज्यानं मराठी समालोचनाला ज्या आवाजाने एक वेगळी दिशा दिली आणि एक वेगळं रूप दिलं, अर्थातच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातात. वेलकम सर. थँक्स समीर ठाकरे. समीर, आपण पाहतोय खरं तर लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते. सुरुवातीला चर्चा झाली होती आपण जेव्हा खेळपट्टीचा अंदाज घेतला होता, पण तो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. षटकाला सुरुवात होते. टार्गेट छोट्या, पहिला बॉल हेलिकॉप्टरचा अंदाज स्पीड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण करतोय बॅटर यशराज. यशराजच्या सोबतीनं सुमित आला. रोहितनं षटकाला सुरुवात केली आहे. पालिवली संघ अगदी मैदानाच्या जवळचा संघ आहे. हाकेच्या अंतरावर हे पालिवली गाव असले, परंतु आज बॅटिंग फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु आता या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर अशा अपेक्षा गोलंदाजांना पूर्ण कराव्या लागतील. ॲब्सोल्युटली. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ली ब्रेक थ्रू. लवकर फलंदाज बाद करणं गरजेचं असणार. मात्र सुरुवात चांगली. पहिलाच फटका जर बघितला आपण यशराजच्या माध्यमातून, एक आत्मविश्वास भरा फटका. ओ क्लीन बॉल, दाढी उद्ध्वस्त केली आहे. बिग विकेट, बिग ब्लो. यशराज पाटील बॅक टू डग आउट. मोठा धक्का लागला श्रीवेताल खोपर संघाला. अराउंड दी लेग त्रिफलाचित. अराउंड दी लेग त्रिफलाचित आपण पाहतोय. अगदी डाव्या एष्टीवर चेंडू होता आणि खेळण्याचा जो प्रयत्न केला होता पूर्णपणे पाहू शकता रिप्ले मध्ये. आणि त्रिफलाचित, क्लीन बोल्ड. आणि खरं तर जेव्हा पहिल्या षटकामध्ये असं जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळतं ना, तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अगदी 2 पायांच्या मधनं आणि स्क्वेअर राऊंड अँगल देखील तुम्हाला इथे बघायला मिळाला. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, ज्या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. यशराज नेहमीच चांगला स्टार्ट देण्यासाठी इनिशियल ओव्हर्समध्ये जाणला जातो हा खेळाडू, परंतु आता त्याची विकेट पुन्हा एकदा जरीमरी पालिवली संघाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवताना दिसणार आहे. या तीळ मात्र शंका नाही. 2-1 सध्याची स्थिती. टार्गेट आहे 30. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 30 बॉल आणि 30ची गरज आहे. परंतु खेळ क्रिकेटचा आहे सर, काही घडू शकतं. येस, लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. कित्येक सामने आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेले आहे. त्यामुळे क्रिकेटला आपण अनिश्चिततेचा खेळ का संबोधतो, क्रिकेटला इतकं ग्लॅमर का आहे, कारण यामध्ये इतकी अनिश्चितता आहे. काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी केली जात नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. हेलिकॉप्टरचा अंदाज इथे पाहायला मिळाला. डीप मधून मिड विकेटला काय फिल्डिंग आहे राजाची. एक्सलंट एक्सलंट एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. डेफिनेटली पाहू शकता आपण रिप्लेमध्ये चांगला फटका खेळला होता. थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज होता, पण तो अगदी डाव्या बाजूला येऊन आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 2 धावा राजा या ठिकाणी वाचवतोय. आणि हेच फार महत्वाचं. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. पुन्हा एकदा रोहित खोदात टाकल्या बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह आणि या चेंडू डॉट येतो. असे स्टॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. निर्धाव चेंडू ज्या वेळेला येणार त्याच वेळेला तुम्ही लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये दबाव वाढवाल. आणि साईश बॅटिंग करतोय आणि प्रत्येक सिक्सरसाठी मयूर भोईर यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. दरम्यान फ्लिक केला, चांगला फटका.
आणि हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गुड शॉट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, कारण स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटला होता. पाहू शकता आपण अगदी फ्लिकचा अंदाज. खरं तर ताकदीचा वापर केला होता, फक्त चेंडूला दिशा दिली होती आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा महत्वपूर्ण चौकार आपण पाहतोय. वाट क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट का संबोधलं जातंय. जरूर. आणि याच दरम्यान पुन्हा ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात. साईश चांगला खेळतोय. खरं तर साईश हे मामाचं गाव आहे, म्हणजेच या क्रीडांगणावरती तो येतच असेल आणि त्याच्यामुळे त्याचा सराव देखील आपल्याला बघायला मिळेल. मात्र इथे सुरुवात चांगली राहिली आहे श्री वेताल कोपर संघासाठी. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 9ला 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण जेव्हा आवश्यक धावगती असते, आपण बघितलं आवश्यक धावगती जर आपण बघितली, प्रत्येक षटकामध्ये जवळपास 6 धावा करायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये 9 धावा करतायत, तेव्हा एक आवश्यक धावगतीपेक्षा पुढे जात आहेत, तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये जो मानसिक दबाव असतो थोडा कमी होत असतो. आणि आपण साईचा विचार केला तर थोडासा अनऑर्थोडॉक्स ग्रीप बघायला मिळतोय, बॅट ग्रीप. चं टार्गेट आणि जो ॲव्हरेज हवा होता तो ॲव्हरेज मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा. यशराज जरी आऊट झाला तरी देखील श्री वेताल कोपर संघाकरिता ज्या रन्स बनणं गरजेच्या होत्या त्या रन्स तर बनलेल्या आहेत. डेफिनेटली दुसरं षटक हे मार्गस्थ होईल. दुसरं षटक सुद्धा फार एंडकडनं होईल समोरच्या टोकाकडून, आणि दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. मात्र 3 क्षेत्ररक्षक हे अगदी सीमारेषेवर तैनात असतील. मानिपाडा एंड, अच्छा फार एंड, कारण गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल गणेश. सामना करेल तो साईस. वाट शॉट, चेंडू हवेत आहे, चेंडू झेल होईल का? आणि मात्र हा पंचांचा काय शब्द, कॅल्क्युलेटेड सिक्सर. वाह, काय फटका साईच्या बॅट मधून, धूम धडाका दे घुमा के समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी काळ्या पडद्याला धडकणारा क्लासिकल सिक्सर तुम्हाला बघायला मिळालाय. आणि याच साईश करिता प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील लावण्यात आलाय मयूरजी भोईर यांच्याकडनं. आणि ऍक्शन रिप्ले, हेलिकॉप्टरचा अंदाज, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, ग्रेट सिक्सर. खरं तर एक क्षण असा वाटला समीर की झेल होतोय की काय, पण मात्र असं म्हणता येईल की मस्तक पे दस्तक, डोक्यावर ना चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार गणेश. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र तितकं प्रॉमिसिंग टायमिंग नाहीये आणि आता मात्र साईशला बाद व्हावं लागेल. मिस टाइम फटका. हो नक्कीच, थोडंसं शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश धावडी गोलंदाजी करतोय आणि चांगला वेग त्याच्याकडे. पहिला चेंडू तोही तेवढाचा खराब नव्हता, परंतु फलंदाजाचं कौतुक. मात्र त्यानंतर चांगला लेग कटर पाहायला मिळाला. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बॅटची टॉप एज लागत असताना स्वतः गोलंदाजानं तो झेल पकडलाय. कटर होता, अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न. फायनली साईश त्या ठिकाणी बाद होतोय, परंतु साईशनं त्याचं काम केलंय. चांगली इनिंग. येस, आपण पाहू शकतो. खरं तर अगेन्स्ट स्विंग उजव्या स्टोल थोडा बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामध्ये साईज पास झालेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय. 2 बाद, धावसंख्या 15 लॉस ऑफ 2 विकेट. निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 30 धावांचं लक्ष्य आहे. 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय देहल. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. जे हनुमान टेंबोलीचे हे मैदान. हा चेंडू फक्त हलक्या त्यांना बॅकलिपला खाली केलं, स्ट्रेट टू बॉलर, नो रन, कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. जरूर याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल ज्या वेळेला तुम्ही कमी धावांचं संरक्षण करत असता, आणि तो प्रयत्न आता गणेश धावडेनं केला. गणेश मार्गस्थ होईल. फुल टॉस, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू हवेत आहे, झेल का बघायचा आहे. आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय, ते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. ग्रेट कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गणेश धावडेच्या वतीनं काय कमबॅक पाहायला मिळाला. फुल टॉस होता, फक्त चीप केलं होतं, चिपेस फटका. अगदी स्वस्त फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्याचमुळे फलंदाज ते बाद झाला. चांगला चेंडू लॉंग ऑनच्या फिल्डरनं पकडला. खरं तर समीर, लोअर फुलटॉस होता आणि लोअर फुलटॉसवर तुम्ही जेव्हा फटका खेळतात तुम्हाला ताकदीचा वापर जास्त करावा लागतो आणि अशा प्रकारे तुम्हाला बाद व्हावं लागतं. ताकदीचा वापर जर केला तर तुम्ही लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकता.
ते मात्र क्लिअर करता आलेलं नाहीये आणि तिसरा धक्का बसतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे वेताळ कोपर संघाचा. 3-15. 15 धावा, निम्मा रस्ता तर पार केलाय, अर्धा रस्ता अजूनही कापायचा आहे. पहिला विजेता कोण ठरणार? गणेश यावेळेला मात्र अपील केलं जात आहे, लाऊड अपील. थोडस उजव्या स्टेजच्या कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा डबल माइंड बघायला मिळाला, द्विधा मनस्थिती बघायला वैभवची बघायला मिळाली. फायटिंग स्पिरिट आहे गणेश धावडेकडे. गणेश व्हाट अ शॉट आणि व्हाट अ कॅच, व्हाट अ शॉट आणि व्हाट अ कॅच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल, कॅच अगदी आजच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट झेल. बिलकुल बिलकुल सही का. सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक झेल म्हणजेच एका हातानं पकडलेला झेल तुम्हाला बघायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. धावडेने केलाय कमबॅक, वैभवची शिकार केली आहे. एक्सलंट, जणू काय बल्ब काढलाय हातातून. अगदी स्ट्रेच करत असताना वैभवला माघारी पाठवलाय. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम. श्री वेताल कोपर. नक्कीच या ठिकाणी मला असं वाटतं प्रिन्स म्यूजचे आमचे प्रोप्रायटर आहेत प्रथमेश पल्ले यांच्या माध्यमातून हा झेल व्हायरल होईल, उद्या नक्कीच बघायला मिळेल. व्हाट अ कॅच. आणि वैभव सर थोडासा अचंबित राहिला की हा झेल कशा प्रकारे घेतला आणि कसा घेतला, थोडा अचंबित राहिला वैभव. नाही, स्पर्धा मोठी आहे. जर तुम्ही मोठ्या लेवलची स्पर्धा खेळता तर तुम्हाला मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. तुमच्याकडे 29 धावा आहेत, परंतु तुमच्या गोलंदाजांमध्ये ती ताकद आहे ना की तुम्ही त्यांना 28 वर थांबवू शकता. पंधरा धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचा कॅप्टन दीपेश गोलंदाजी करण्यासाठी आल्या. 18 बॉल 15ची गरज आहे. समीकरण सोपं आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे ना, कधी तुम्हाला राजा तर कधी तुम्हाला भिकारी बनवेल हे कोणी सांगू शकलेला नाहीये. असा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. आणि तुम्ही स्पर्धा पाहतायत के क्राउन कंपनी ट्रॉफी 2026. टेंभोलीकरांचा क्रीडा महोत्सव अद्भुत शो. पहिल्या मॅच पासून गवळी सर ही प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहतायत. प्रत्येकी स्टँड मध्ये आज जो प्रेक्षक राजा तुम्हाला बघायला मिळतोय त्याने प्रचिती दिली आहे की टेंभोली मधील या पंचक्रोशी मधील सर्वात मोठी स्पर्धा आज प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. नाही, नक्की क्रिकेट असा खेळ आहे, कधी रडवतो कधी हसवतो. भारत पाकिस्तानची मॅच जेव्हा असते सातत्याने आपण पाकिस्तानचे जे क्रीडाप्रेमी त्यांना रडवताना लढताना पाहतोय आपण. तिसरं षटक दीपेश इज द कॅप्टन. येस, दीपेश गोलंदाजी करण्यासाठी आल्या टेंभोली विलेज रेंजकडनं टीमचा कॅप्टन. पहिला बॉल दीपेशचा लेंथ बॉल होता, फुल अँड स्ट्रेट, अगदी फुल लेंथ होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या, चेंडूचा वेग आणि फुल्लर लेंथ, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. आणि खरं तर विकेट किपर सर्वात अनुभवी क्रिकेटर संजयला तुम्ही पाहतात, ज्यांना अनेक उन्हाळे पावसाळ्या क्रिकेटच्या खेळामध्ये बघितलेल्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील, फिंगर गोज अप, अनदर विकेट. आणखी एक खेळाडू बाद, पालिवलीकरांचा आनंद. लगता है मॅच रंग लाएगी. लो स्कोरिंग सामना सुद्धा इंटरेस्टिंग होताना दिसतोय, कारण पाहतोय आपण जवळपास निम्मा संघ गारज झालेला आहे, धावसंख्या सुद्धा निम्मी आहे. नक्कीच रंगतदार मॅच बघायला मिळेल. ज्या अंदाजाने गोलंदाजी होते, ज्या अंदाजाने क्षेत्ररक्षण होतंय, 5 फलंदाज बाद झालेले आहेत हे पाहू शकता. वाट कॅच, वाट कॅच, सेलिब्रेशन बघायला मिळतंय. आणि हे पालिवलीचे प्रेक्षक पहा, तुमच्याकडे कॅमेरा आहे, एकदा हात वर करा. आज प्रत्येक स्टँड मध्ये क्या बात आहे. असा जल्लोष आपल्या संघासाठी. हे पालिवलीचे समर्थक आहेत, मोठ्या संख्येने आलेले आहेत, पण या समर्थकांना मात्र खरं तर नाराज केलं जातंय की मात्र आनंदाच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. हे याचं उत्तर थोड्या वेळात मिळेल. नाही, सध्याचा पलटवार जो आहे तो सध्या तरी मी म्हणेल आनंद देणार आहे. नवीन बॅटर जतीन आलाय. ओ सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली आहे. बॅकआउट ऑफ द पॉइंटला बॉल येतोय. सिंगल तिथे कंप्लीट, सेकंडचा कॉल होणारच नाहीये. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फक्त स्लाइस केलं होतं, उजव्या स्टेजच्या बाहेर जाण्याच्या चेंडूला फक्त स्लाइस केलं होतं आणि 1 धाव. 7 चेंडू नंतर आपण एक सिंगल धाव बोलतो. 7 चेंडू नंतर 1 धाव बघायला. काय गोलंदाजी. चला, रॅलिंगवर कोणी भार देऊन बसू नका. चला, रॅलिंगच्या मागे वा दादा पालिवलीकर. चला, पहिलीच रात्र आहे, अजून 5 रात्री बाकी आहेत दादांनो, आपल्याला रोज यायचं आहे. आणि बघा हे प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहतायत. एक शेलके ब्रदर्स ज्यांच्या नावानं प्रेक्षक स्टँड तयार करण्यात आल्या. सुजित तात्याशेठ पाटील साहेब
ज्याच्या नावानं एक प्रेक्षक स्टँड. समीकरण बदललंय. 15 बॉल आणि 14ची गरज. वेताल कोपर अडचणीत. दीपेशचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ड्राईव्हचा फटकाच म्हणावा लागेल. अगदी पॉइंटला फिल्डर उभा होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे गेलाय. हळूहळू हळूहळू आता दबाव वाढत गेलाय. अगदी ते म्हणतात ना गवळी सर, गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी. आता तेच मैदानाच्या आतमध्ये श्री वेताल कोपरसाठी. नाही, ॲब्सोल्युटली राईट. आपण पाहतोय कारण बॅकलिपला खाली करून खेळलं जातंय. कारण 5 फलंदाज बाद झाले ते बघितल्यानंतर थोडंसं सावधानता बाळगली जाते हे बघायला मिळतंय. नाही, तावडेनं जो पलटवार केला तिकडनं आता कॅप्टन दीपेश चौधरीचा कमबॅक. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ प्लेन. फक्त दिशा दाखवली बॉल हवेत. आणखी एक झेल. आणखी एक फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. 6वा धक्का वेताल कोपर संघाला. थोडासा अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला. अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण मी सातत्याने म्हणतोय समीर की अप्पर कट हा जो फटका आहे ना सीझनमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल, पण टेनिस बॉलमध्ये अप्पर कट हे पाहू शकता. अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला आणि अगदी थर्ड मॅनला व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. वाह, काय झेल पकडले. आणि ही मॅच कॅचेस साठी ओळखली जाणारी मॅच होणार आहे. आणि या स्पर्धेतील पहिली मॅच आहे मित्रांनो. सामना आवडला नाहीये का? आवडला असेल तर होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. पालिवलीकरांनी जो कमबॅक केलाय, श्री वेताल कोपरचे छोटे का होईना, छोट्या संख्येने का होईना येथे आलेले पाठीराखे ते देखील खुश आहेत. द केक क्राउन कंपनी ट्रॉफीला जी सुरुवात मिळाली आहे, आज स्वप्नवत ड्रीम स्टार्ट, स्वप्नात बघितलेली सुरुवात मिळाली आहे. असा सामना पहिला तुम्हाला रंगताना दिसतोय. व्हॉट अ मॅच. रन बॉल इक्वेशन. 13 बॉल 13ची गरज. 17ला 6वा धक्का लागलाय. वेताल कोपर संघाला स्पर्धा सोडायची नाही आणि पालिवलीकर सांगतात इलाका हमारा, धमाका हम करेंगे. हे वाडा आमचा आहे तर राडाही आम्हीच करणार आहे. व्हॉट अ मॅच. अगदी पहिलीच मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संघर्ष पहिल्याच मॅच मध्ये बघायला मिळतोय. 17 या धावसंख्येवर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. क्या बात आहे. 30 लक्ष. गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी. 13 बॉल 13ची गरज आहे. कॅप्टन दीपेशनं जबाबदारी घेतली आहे. रोशन आलाय. 13 मध्ये 13. ओहो हो, पुन्हा अपील. पुन्हा अपील. क्या बात आहे. विकेटच्या मागचे सर्व फिल्डर अपील करतात परंतु पंच सहमत नाहीये. दोन्ही अंपायर डिस्कस करतील. यस, डेफिनेटली दोन्ही पंच एकत्र येतील. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पालिवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही पंच एकत्र येतील. पंच आपल्या जागेवर येतील आणि आपला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, पण तो आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पालिवली टीम जर हा संघ जर विजय झाला तर जुन अंद्रुकीचे संजयजी वारघडे यांच्याकडनं 1000 रुपये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, थाय पॅडला बॉल जरूर आपल्याला बघायला मिळतोय आणि आय थिंक पंचांचा निर्णय ना आपण बघितलं एक चौकार सुद्धा आला होता. मात्र त्यानंतर पलटवार बघायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी आणि त्यापेक्षा ए दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. 12 बॉल आणि आता इथून 13 धावांची गरज आहे. पालिवलीकरांनी हार मानलेली नाहीये. त्यानंतर वडूनगर संघ खेळताना दिसेल. त्या संघाला तुम्ही सध्या पाहताय ऑन स्क्रीन. त्यांच्या सोबत तुम्ही खेळताना पाहणार आहात किंग ऑफ रिंग. खरं तर हे नाव मला वाटतं गवळी सरांनीच दिलं होतं आणि नंदन पाटीलला पाहायला विसरू नका. बाउंड्री बॉय. आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर यानंतर होईल. आजही नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. षटकातील पहिला चेंडू घेऊन स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला होता आणि हेच तर खरं गोलंदाजीचा असर आहे. तुमच्या प्रत्येक चेंडूमध्ये तुम्हाला व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. ब्लाइंड स्विंग. ब्लाइंड स्विंग. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न. आणि गणेश तावडे समोर तुम्ही ही चूक करू शकत नाही. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर गणेश. पुन्हा दुसरं षटक. पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली होती. हा चेंडू फुल टॉस. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. दुसरा प्रयत्न केला. झेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळते. 2 धावाही पूर्ण होत आहेत. हो, कॅच सुटली की मॅच सुटली. येणारा काळ सांगेल कारण यश घरातला मिळालाय जीवनदान. विस्फोटक विध्वंसक बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं पालिवली संघासाठी भारी पडणार आहे. महागात पडणार आहे. 2 धावा बऱ्याच उशिराने मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 19.
6 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाले 19. 30 धावांचं लक्ष्य आहे पाठलाग करताना वेताळ कोपर संघाला आपण पाहतोय. गणेश फटका खेळलेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. सोपा सुंदर झेल. वन मोर विकेट डाऊन. दादा प्रशांत गोराडकर Have a look at that. Have a look at that action replay तुमच्या समोर आहे. शॉट एक्सा कव्हरला काय झेल पकडल्या प्रशांतनं. फलंदाज यश गरतला शांत केला फायनली गणेश धावडेनं. ही मॅच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही लढाल त्याच वेळेला यशस्वी व्हाल. आखरी दम तक लढते रहेंगे. ही जिद्द तुमच्या मनामध्ये असेल ना तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमधून संघाला अडचणीतून बाहेर काढू शकाल. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये उतराल त्यावेळेला तुमचे हेच प्रयत्न प्रामाणिक ठेवावे लागतील. आणि पारिवलीकरांनी इथे प्रामाणिक प्रयत्न दाखवलाय की आम्ही लढवय्या वृत्तीनं खेळू आणि ती लढाऊ वृत्ती आपल्याला बघायला मिळते. चला वेळ जास्त होते. टीम पारिवली कृपया. अगदी बरोबर समीर, कारण संघर्ष फार महत्वाचा आहे. धावसंख्या झालेले 19. 7 फलंदाज बाद झाले. चौथं षटक हे मार्गस्थ आहे म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 11 रिक्वायर्ड. 7 चेंडू 11 जरूर चेंडू आय थिंक 9 आहेत. 9 चेंडू आणि 11 धावांची इथून गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. व्हॉट अ मॅच. गणेश पुन्हा एकदा स्लोअर वन. चेंडूचा वेग कमी केला जातो. काय व्हेरिएशन बघायला मिळते समीर. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना गणेशला आपण पाहतोय. हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सध्याच्या युगामध्ये ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला टिकून राहायचं आहे ना तर तुम्हाला असे व्हेरिएशन्स तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. गणेश मार्गस्थ होईल. हा चेंडू वेगात टाकला. धावबाची शक्यता अपील केलं जाते आणि याच बरोबर 8वा मोहरा टिपला जातोय. 8वा फलंदाज बाद होतोय 19 धावसंख्येवर. काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवानी. राहतो नेहमी तो बादशाहवानी. राहतो नेहमी तो बादशाहवानी. नाकी एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. हे त्याचं अस्त्र आहे. ब्रह्मास्त्र त्यानं बाहेर काढलाय. कटर होता स्लो कटर आणि संजयने काय झेल पकडलाय. वॉट अ मॅच. पहिलाच सामना अगदी हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. धडकी भरवणारा सामना आहे. 8 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. येणारे बॉल 7. 11ची गरज आहे. 7-11चं इक्वेशन. पालिवलीकरांना मॅच सोडायची नाही आणि कोपरकरांनी एवढा अंतर का कापलंय ते त्यांना आज इथे सिद्ध करायचं आहे. हा जनसमुदाय अगदी पहिल्या मॅच पासून तुम्हाला मित्रांनो बघायला मिळतोय. हेच ते यश आहे जय हनुमान टेंभोलीच्या या स्पर्धेचं. गणेश वेगवान चेंडूचा वेग जबरदस्त बघायला मिळाला आणि पंचांचा काय इशारा ते पाहूया. पण धावबाद करण्याचा प्रयत्न आणि पंच तिसऱ्या मंचांची मदत घेत आहेत. पण आय थिंक सॉफ्ट सिग्नल पंचांचा काय ते पाहूया. पण इट्स आउट. आय थिंक मला असं वाटतं आपण चर्चा करणार नाही यावर. पण नक्कीच असं वाटतंय की पंचांनी जो निर्णय दिलेला आहे त्यानंतर तिसऱ्या पंचांची इट्स OUT आउट. बॅटर गॉन. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. काय मॅच रंगली आहे. वा. भावांची साथ आहे त्याला खरोखर. भावांची साथ आहे त्याला खरोखर. भावांची साथ आहे त्याला खरोखर. हे आराध्य प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. व्हॉट अ मॅच. सामना कुठल्याही संघाने जिंकला कुठल्याही संघाचा पाठीराखा मैदानात येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ही मुभा फक्त आपणास मेगा फिनाले जेव्हा अंतिम मॅच असेल 25 तारखेला तेव्हाच असणार आहे. कुठल्याही पाठीराख्याने मैदानात यायचं नाहीये. विश्वास आत्मविश्वास ही मित्रांनो फार मोठी गोष्ट आहे ना. सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला कोणी पराभूत करणार नाही. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे वाक्य तुम्हाला नेहमीच सदैव लक्षात ठेवावं लागेल. ध्यानात ठेवावं लागेल. आणि आपण तसंही पाहतो ना की आता समीकरण 6 मध्ये 11 करायचे. पालिवलीकरांनी 13 चेंडूंमध्ये 12 धावा होत्या. म्हणून क्रिकेटमध्ये ना खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. असा अद्भुत खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे.
आणि आपण अनेकदा सर पाहिले ना की जो स्वतःमध्ये ताकद ठेवतो, स्वतःचे पाय जमिनीवर स्थिर ठेवतो, तो हळूहळू का होईना यशाकडे जात असतो. नीडरपणे खेळ करावा लागेल. परंतु 9 विकेट, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फक्त एकच फलंदाज, शेवटची जोडी फलंदाज ध्रुव आणि ऋतिक. 30 धावांचं लक्ष होतं. कॉम्बॉक्स मध्ये चर्चा सुरू होती की पहिला सामना लो स्कोरिंग होतोय, थोडी आयोजकांची वेळ वाचेल. परंतु वेळ काय, खेळच बदललाय. काम 25. अंतिम षटक. 6 बॉल 11. पहिला चेंडू ड्रॉय करण्यात आलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर आहेत. एक धाव, एक धाव, एक धाव. प्रत्येक धाव धडधड वाढवणारी धाव आहे. आणि आता 5 बॉल मध्ये करायच्या 10 धावा. व्हॉट अ मॅच हिअर. क्रिकेटचा थरार कायम पाहायला मिळालाय. पहिल्याच मॅच पासून प्रेक्षकांना स्टँड मधून खाली उतरण्यास भाग पाडलाय, जागेवरून उभं राहण्यास भाग पाडलाय. हा टेंभोलीकरांचा शो आहे, हा क्रीडा महोत्सव आहे. 5 मध्ये 10. सामना अजून संपलेला नाही समीर, कारण 5 चेंडू आणि 10 धावा म्हणजे एखादा मोठा फटका सुद्धा वेताळ कोपरला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. डेफिनेटली ऋतिकाला 10व्या नंबरवर हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे आहे. फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. फिल्डर आहेत. फुल टॉस होता, हिटनी बॉल होता, परंतु त्याच्यावरती मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जात असताना सिंगल तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि ते म्हणतात ना की जो खुद पर भरोसा रखता है वही मैदान में कमाल करता है, वरना हर कोई खिलाडी बस सवाल करता है. इथे कमाल करायचे तर स्वतःवर विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. 4 बॉल 9 ची गरज. ओव्हर द विकेट. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. आणखी एक डॉट बॉल. फुलर लेन, फुल लँड स्ट्रेट. विकेट कीपर संजय कडे बॉल निघून जातोय. डॉट. इट्स अ वाईड यॉर्कर. व्हॉट अ बॉल. वाईड यॉर्कर. 3 चेंडू आणि 9 धावा. यस, ती फिल्डिंग साइडनं वाईटची मागणी केलेली आहे. बॅटिंग टीमनं रेफर केलाय का सर? बॅटिंग साइडनं वाईटची मागणी केली. आय थिंक येस, बॅटिंग साइडनं चेक केला जाईल. चला, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. इट्स अ फेअर बॉल. म्हणजे हा चेंडू देखील निर्धाव आले. आणि आता समीकरण, येणारे बॉल शिल्लक असतील ते 3-9 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. खरं तर ज्या वेळेला मी म्हणेल ना सर की 29 धावा ज्या वेळेला पालिवली संघाच्या झाल्या त्यावेळेला काही प्रेक्षक तरी असतील की ते सरळ घरच्या दिशेने निघाले असतील. परंतु आता जर घरी जाऊन टीव्ही तर ऑन केला असेल तर ते पुन्हा मैदानाकडे धावत येतील. असा प्रसंग. 3 बॉल 9 ची गरज. आणखी एक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणखी एक निर्धाव बॉल. सामना शेवटच्या 2 बॉलवर, शेवटचे 2 चेंडू 9 धावांची गरज. पण समीर, मला असं वाटतं ह्या मॅच मध्ये गोलंदाजीचं वर्चस्व बघायला मिळतंय. 2 चेंडू आणि 9 धावा. चला, सुपर ओव्हर असेल जर टाय झाली तर. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आलाय. 1 धाव मिळाली आहे. सेकंड मिळेल का? होय, प्रयत्न होणार. मिस फिल्डिंग आणि 2 धावा. सामना शेवटच्या बॉलवर षटकार आला तर या स्पर्धेतील पहिल्याच मॅच मध्ये सुपर ओव्हर. यस, षटकार जर आला तर मात्र सुपर ओव्हर आणि पहिला सुपर ओव्हर बघायला मिळेल. पण मला असं वाटतं ज्या अंदाजाने गोलंदाजी होते, इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. चला, आणि दीपक चौधरी यांच्याकडनं 3000चं कॅश प्राइज देखील दिलं जाईल जर पालिवली संघ हा सामना जिंकला तर. निखिल बाबरे यांच्याकडनं देखील 2000 दिले जातील. हा सामना जिंकला तर पालिवली संघानं काय मॅच रंगली आहे. 1 चेंडू 7 ची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर, चौकार आला तर मॅच जिंकणार पालिवलीकर. 1 बॉल 7 क्लीन बॉल. आणि याच बरोबर सामना जिंकला टीम सरीमारी पालिवली संघानं. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस. हार के आंखों में आंखें डालकर हराया है. ये जीत हमारे खून पसीने का साया है. ये जीत हमारे खून पसीने का साया है. काय मॅच रंगली. आणि तो सामना 29 धावांचं संरक्षण करत असताना जरीमरी पालिवली संघानं जिंकला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अँड हार्ड लक टीम श्री वेताल कोपर. व्हॉट अ मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
Ganesh Davde is the man of the match. Ganesh Davde is the man of the match. Ganesh, please come forward. चला विकेटवर कोणी हाडल करणार नाही. पंच देखील वॉर्न करत राहा, विकेटवर कोणी हाडल करणार नाही. जास्त चर्चा विकेटवर करायची नाही, विकेटच्या बाहेर करा. चला पाच तर फलंदाज निम्मा संघ गारद केला गणेशने. बॅटिंग करताना सुद्धा खरं तर 29 पैकी 7 धावा जमवल्या आणि महत्वपूर्ण उत्कृष्ट गोलंदाजी केली, किफायती गोलंदाजी केली आणि 5 फलंदाज गारद केले आणि खऱ्या अर्थाने जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो गणेशने. सो प्लीज कम फॉरवर्ड गणेश. नक्कीच नक्कीच गणेशला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आणि प्रथमतः टीम काल्हेरचा कॅप्टन आणि वडूनवगरचे कॅप्टन त्यांना विनंती करतोय की आपण कॉन्टॅक्ट करा आयोजकांशी. चला काल्हेरचा कॅप्टन आपण सुद्धा या. पालिवली कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. साईशला एका सिक्सरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाणार आहे त्यांच्या मामाकडनं, मयूर भोईर यांच्याकडनं. आपण यायचं साईश. खरोखरच पहिला सामना आज सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलं त्या मॅचनं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी डिस्काउंट वाउचर, त्यानंतर एक ट्रॉफी आणि चला तर मी पहिला सामनावीर देण्याकरिता गणेश मी प्रमिला गोराटकर यांना विनंती करतोय, सुंदराबाई जोशी यांना सुद्धा विनंती करतोय की आपण पुढे यावं. त्यांच्या शुभासे आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. प्रियंका पाटील आणि प्रतीक्षा गोराटकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण येथे यायचं आहे. त्यांच्या शुभासे आपण गणेश धावडे ज्यांना आज मॅजिकल ओव्हर टाकली. चला टीम वडूनवगर तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या आणि जरूर मान्यवरांच्या शुभासे खरं तर फॅमिली आज ह्या फॅमिलीच्या शुभासे आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. आणि मला वाटतं जोशी आईंना मी ऐकल्या हळदीमध्ये बोलता का दौला बोलता का या. चला तर गणेश धावडीला प्रथमतः आपण जरूर प्रियंका पाटील ताईंच्या ताई आहेत खरं तर प्रशांत दादांच्या आणि त्यांच्या शुभासे आपण देत आहोत नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि द केक राऊंड कंपनी ज्या ऑल 7 ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये हा जो वाउचर आहे 30% ऑफ असेल, 30% तुम्हाला डिस्काउंट असेल. आणि जरूर गणेश धावडेनं त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आज केलेली आहे. आणि दीपक चौधरी यांच्याकडनं संपूर्ण संघाला 3000चं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि निखिल बाबरे यांच्याकडनं इट्स ओके ते दिले का. आणि उदयसाठी 500, सुरेश लांगे माणीचा पाडा यांच्याकडनं उदयला पैसे आलेले आहेत. उदय या. उदय आणि टीम पालिवलीचे कॅप्टन पालिवली संघ कर्णधार आपल्या टीमसाठी दीपक चौधरी यांच्याकडनं 3000 रुपये आलेले आहेत. गणेश कलेक्टर आणि उदय तुझ्यासाठी 500 रुपये आलेले आहेत लांगे साहेबांकडनं आलेले आहेत ते माणीपाडा. चला तर गणेश हे 3500, त्याच्यामध्ये 3000 तुझ्या टीमला आणि 500 रुपये उदयला. गणेश चर्चा तर करायलाच पाहिजे, आज गावामध्येच आहोत आपण. काय वाटलं ज्या वेळेला 29 धावा तुझ्याकडे होत्या, तुझ्या टीमकडे होत्या, विश्वास होता की तुम्ही त्या धावांचं संरक्षण कराल? नाही, पोरावी भरपूर बॅटिंगमध्ये नाराज केला कारण आमची टीम म्हणजे आता जरा प्रॅक्टिसमध्ये आहे त्याच्यामुळं जो प्रॅक्टिस जी पोरं करतात तो परफॉर्मन्स दाखवला नाही पोरांनी, परंतु गोलंदाजी खूप चांगली केली. असंच केला आणि आपलाच घरचाच ग्राउंड आहे ते हिशोबाने केला, बेनिफिट भेटेल भरपूर. मग घरचा मैदान आहे, मग स्पर्धा कोणाची? घरचीच आहे ना. काय सांगशील स्पर्धेविषयी? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली, धन्यवाद. आणि असं काही नाही, काय आमचं होमच ग्राउंड आहे, आम्ही डेली इथे खेळतो, परंतु खूप चांगल्या टुर्नामेंटमध्ये खेळायला संधी दिली, धन्यवाद प्रशांत भाऊ आणि परेश भाऊ आणि ऑल टीम टेम्पोली टीम. नक्कीच गणेश खूप चांगली गोलंदाजी केली, असाच पुढे जात राहा आणि असाच खेळत राहा, तुला शुभेच्छा. तर मित्रांनो पहिलाच सामना, हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असंच म्हणावं लागेल. स्टे ट्यून विथच, कुठेही जाऊ नका कारण आणखी एक मोठा सामना ग्रामीणचे 2 मातब्बर संघ वडूनवगरच्या विपक्षात बंद्र्या मारुती काल्हेर. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. योगी पाटील सर अँड निखिल वाकले इज हिअर. थँक्यू. थँक्यू. दोन्ही संघांचे जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती आहे आपण जरा पुढे या प्लीज, आमच्याशी संपर्क साधा. हो डेफिनेटली. आणि जरूर आपले प्रेक्षक मायबाप या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या जेवणासाठी प्रिन्स आगरी कट्टा
एक स्टॉल आहे आपल्या मैदानाच्या बाहेर आहे, तिकडे जाऊन तुम्ही जरूर आस्वाद घेऊ शकता. चेक काल्हेर आणि वडूनवगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. आणि इथं मॅचला होती सुरुवात. परंपरागत भिवंडीच्या पारंपरिक क्रिकेटला जिवंत ठेवणारी दोन गावं आहेत. एका बाजूला काल्हेरकर क्रीडांगण